या राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्च पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रात्री उशिरा जिल्हा सत्र न्यायालयात या संदर्भातली सुनावणी पार पडली। नागपूर राडा प्रकरणात आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत आहेत। 46 पैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं। यामध्ये 6 आरोपींवर या ठिकाणी आहेत। सर, या संपूर्ण घटनाक्रमामध्ये पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले, एफआयआर करण्यात आले। काल न्यायालयापुढे आरोपींना पण हजर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये डेमोक्रॅटिक पार्टीचे फहीम खान हे सुद्धा एक आरोपी आहेत का? हो, त्यामध्ये एक आरोपी आहेत, फहीम म्हणून ते आहेत तिथं आरोपी। त्यांना पण कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांना पण 2 दिवसाची पिसर झालेली आहे। ते कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि काय एकंदरीत त्यांचा या घटनेशी संबंध पोलिसांनी जोडलेला आहे? बघा, ते MDP पार्टीचे अध्यक्ष असं मला माहीत पडलेलं आहे। कारण तो अध्यक्ष आहे असं मला माहीत आहे की MDP पार्टीचा अध्यक्ष आहे तो। आणि त्या घटनेत त्यांनी FIR पण नोंदवली होती असं आम्हाला माहीत पडलेलं आहे। जी घटना घडली होती दुपारी त्यांनी FIR नोंद केली। ते कोर्टापुढे तो म्हणत होता मी या प्रकरणात कंप्लेंट आहे म्हणून, असं तो कोर्टापुढे म्हणत होता। त्यांची स्वतःची कंप्लेंट जी घटना घडलेली होती शिवाजी पुतळ्यावर दुपारी जी घटना घडली त्यांनी कंप्लेंट दाखल केली होती त्यावेळेस। या आता संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना न्यायालयाकडून काय नेमका निर्णय देण्यात आले? मी सांगितलं तुम्हाला 2 दिवसाचं पिक्चर झालेलं आहे। त्याला पण सगळ्यांना 2 दिवसाचं पिक्चर झालेलं आहे। निश्चित या संपूर्ण प्रकारामध्ये डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्ष फहीम खान हे असल्याचं पुढे आलेलं आहे आणि त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी द्यायची ते पोलिसांकडून सुनावण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणचे विधिज्ञ आसिफ कुरेश यांनी दिली। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर।